हैबत काका शिंदे सर्व वरिष्ठ लोकांनी आपल्या या दोन्ही संघाला शुभेच्छा देण्यासाठी मैदानात यायचं आहे. फक्त 5 मिनिटं आतमध्ये या. तसेच मी नितीन दादा शिंदे नितीन गोविंद शिंदे आपण पण आतमध्ये यायचं आहे. शरद दादा आपण पण आतमध्ये. गुणेंद्र शिंदे, अरुण शिंदे आपण कुठे असाल आवाज येत असेल तर. तसेच मी गावावरून आलेले आमचे अध्यक्ष वसंत अर्जुन शिंदे यांना पण मी विनंती करतो की मैदानात यायचं आहे. विजय पवार, अशोक दौलत शिंदे सन्माननीय पाहुण्यांच्या सर्वांनी लवकरात लवकर. शिवाजी काका आपल्याला टाइम खूप कमी आहे. लवकरात लवकर आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. लवकरात लवकर आपल्याला फायनल खेळवायचे. शिंदेवाडी ग्रामीण मंडळ ठाणे मुंबई आयोजित जयहनुमान चषक अर्थात SPL शिंदेवाडी प्रीमियर लीग सुरेश दादा पवार पर्व दुसरं. सुरेश दादा पवार, नितीन दादा कोरपे, अनेक मान्यवरांच्या नामदेव दादा शिंदे. माझा आवाज असे येत असेल तर आतमध्ये येते. नामदेव दादा शिंदे, संतोष मोरे, विनोद मोरे, गावचे ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष वसंत शिंदे खास या स्पर्धेकरिता गावावर आलेले आहेत. त्यांना पण मी मैदानामध्ये आमंत्रित करतोय. कृपया लवकरात लवकर यायचं आपल्याला. जयहनुमान चषक अर्थात शिंदेवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे चा मेगा पाय सामना असेल. आतंक वॉरियर्स विपक्ष शिवसह्याद्री दोन संघाच्या संघाने विनंती आपण पुढे यायचं आहे. हैबत काका शिंदे, हैबत काका शिंदे, आतंकवादी संघाचा कर्णधार वैभवजी मेडेकर आणि शिवसह्याद्रीचा विपुल दोन्ही संघनायक. नाणेफेकचा कौल होतोय. मी दोन्ही संघांना आपण बॅटिंग स्वीकारली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. मान्यांना विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं आहे. त्वरित सामन्याला सुरुवात होईल. कोणत्याही वेळेचा विलंब लावता आपण त्वरित सामना. आतंक वॉरियर्स विपक्ष शिवसह्याद्री सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांनी SPL 2 पर्वाचा हा मेगामय सामन्याचा आतंक वॉरियर्स विपक्ष शिवसह्याद्री. पाहूया या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजय होतोय, काय घडतंय काय बिघड पाहूया. चालू करूया या मेगामय सामना. SPL पर्व दुसरं. सर्व मान्यवर विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं आणि त्वरित सामना चालू करायचा आहे. फक्त दोन्ही कर्णधारांनी लक्षात ठेवा, फक्त 3 ओव्हरचा सामना होणार आहे. 3च षटकचा सामना असणार आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीचे बल्लेबाज फलंदाज पाठवायचे आहे. शिवसह्याद्री संघाने फलंदाजी स्वीकारले आहे. त्वरित बॅट्समन पाठवायचा आहे आणि आतंकवादी संघाने क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. मान्यवरांना विनंती करू आपण त्वरित असं नसतं व्हायचं आहे. सामन्याला आपण सुरुवात करणार आहे. या अगोदर झोलाई हिरकणी आणि कालकाईच्या हिरकणी सामना आला होता. यामध्ये झोलाईचा हिरकणी संघ विजेता झाला. उपविजेता संघ ठरलाय कालकाईच्या रणरागिणी. दोन्ही संघाचे मनपूर्वक स्वागत. या अंतिम सामन्याचं पंच म्हणून काम करतील मेन पंच सत्यम शिंदे, लेगी पंच पंकज काशीनाथ शिंदे आणि रेफरी म्हणून तर निलेश तोंडू शिंदे. या तिघांना मी विनंती करतो लवकरात लवकर सामना चालू करायचा आणि स्पीडअप मध्ये सामना झाला पाहिजे.
चला जे खेळणारे नाही त्यांनी सर्वांनी बाहेर बसायचं आहे. साहिल शिंदे, मनोज शिंदे, रुपेश शिंदे जे खेळणार आहेत त्या सर्वांनी बाहेर जायचं आहे. अंतिम सामना आहे, कोणत्याही अडथळा आला नाही पाहिजे. हॅलो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्या खेळाचा बोलबाला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. साऱ्या विश्वाला वेळ लावणारा तो खेळ म्हणजे क्रिकेट. तरुणांचा ध्यास, तरुणांचा श्वास मध्ये क्रिकेट. तरुणांच्या नसानसात बनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेट झुंज, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा मैदानी महामुकाबला एसपीएल पर्व दुसऱ्याचा. एका साईडला अतंग वॉरियर्स, दुसऱ्याला शिवसाई आधी. सामन्यास सुरुवात शिवसाई संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सलामी बल्लेबाज मैदानात दाखल. पंचांना विनंती करतो थांबा जरा. इथं जनता सन्मानपाने वरिष्ठ देणगीदार खेळाडू क्रीडा रसिक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होत आहे आणि या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. फायनल मधला पहिल्या चेंडूला सुरुवात होते. गोलंदाज वैभव, स्ट्रायकर आला तो सुहास, नॉन स्ट्राइक तो अक्षय. पहिला चेंडू कृपया 22 रन नाही आहेत, 22 रन नाही आहेत, लक्षात ठेवा. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. व्हाईट चेंडू धावसंघ मिळते अवांतर. संघ धावसंघ 1 अंकावरती. पुन्हा एकदा वन साइडला चेंडू तो महिना होतोय परंतु धावसंघ रोखलं गेलं. धावसंघ पुन्हा स्कोर कार्डवर 2 धावा, 1 धावा. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साइड तटवला गेला. 1 धावसंख्या पूर्ण केली. संघ धावसंख्या पोहोचते 2 अंकावरती. पुन्हा एकदा वैभव टू आकाशाचा मारा असेल. पाहूया चेंडू ऑन साइडला सुरक्षित रक्षण केलं पण धावसंख्या मात्र रनिंग बिटवीन द 1 धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. आता पण स्ट्राईक नाही. सुहास नॉन स्ट्राईक बॅटर आहे तो आकाश. सलामीची जोडी अक्षय, सुहास तो अक्षयची जोडी. पुन्हा एकदा सुरक्षित रक्षण. धावसंख्या स्थिरावले गेली 3 अंकावरती. पुन्हा एकदा वैभव टू सुहासाचा मारा असेल आणि झेल मात्र सोडला गेला आणि 1 धाव पूर्ण गेली आणि 1 धावाने संघाचा स्कोर कार्ड पोहोचतोय 4 अंकावरती. पुन्हा एकदा वैभव टू अक्षय असा मारा असेल. 1 धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट. संघ धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावसंख्या. बल्लेबाज का इरादा चाहे जो भी हो लेकिन गेंदबाज का इरादा चाहे जो भी हो लेकिन बल्लेबाज की नजर जीत पर होना चाहिए. पहिल्या षटकाची सम संघ धावसंख्या 5 अंकावरती. पुन्हा एकदा वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून दुसरे टाकणे सज्ज ओमकार टू. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. स्ट्रायकर यांना तो अक्षय, नॉन स्ट्राईक तो सुहास. ओमकार टू अक्षय असा मारा असेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील टाकणे सज्ज. गोलंदाजच्या रनवरील ट्रॅक वरती सज्ज येतो ओमकार टू अक्षय. चेंडू गेला सीमारेषा बाहेर येतोय. सुरेख षटकार. गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली. पुन्हा आणि 9चा इशारा. 5 धावा टोटल. संघाची धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. पुन्हा या ओमकार टू अक्षय असा मारा असेल. धावसंख्या 13 या अंकावरती. पुन्हा एकदा 1 धावसंख्या पण संघ धावसंख्या बिनबाद 14 धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्राईक लाईनला आलं तर अक्षय. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते.
तुम्हाला निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल, खोडरपोते चेंडू फेकावे लागेल, सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल. पुन्हा एकदा ओमकार टू चेंडू होतोय सरळ 6 धावांसाठी. पुन्हा एकदा ओमकार टू अक्षय, पुन्हा चेंडू भिरकाव गेला, सुरेख झेल घेतला. अक्षय बॅक टू पॅव्हिलियन. आता तरी देवा मला पाऊशील का. पुन्हा एकदा सामना स्ट्रायकरला नवीन बॅटर विपुल. दुसऱ्या षटकाची समसंख्या धावसंख्या पोहोचते 20 या अंकावर. एक गडी बाद 20. क्रिकेट का मैदान हो, कबड्डी का जंग हो. क्रिकेट का मैदान हो, कबड्डी का जींद हो, जंग हो, संघर्ष तो करना पड़ेगा. ओमकार टू सुहास, ये तो सुरेख षटकार. तो सुहास ब्रँडेड षटकार आणि या षटकांची संख्या धावसंख्या बघते 1 बाद 26. पुन्हा एकदा ओमकार टू सुहासाचा मारा असेल. पुन्हा चेंडू सुरेख. आता मात्र फलंदाज बाद होतोय विपुल. असेल. चेंडू मात्र ऑफ साइडला, सुरेख क्षेत्ररक्षण केलं. गडी मात्र बाद होतोय सुहासच्या रूपामध्ये. चार चेंडू. पुन्हा एकदा ओमकार टू अक्षय असा मारा असेल. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा चेंडू मादा सरळ भिरकावून दिला, सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं. अशा पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक धावा रोकावी लागेल. तिसऱ्या षटकात समसंख्या धावसंख्या पोहोचते 29 अंकावरती. तुमच्या मंडळात ताकद आहे, क्षमता तुम्हाला दाखवावी लागेल मित्रांनो. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावा संख्येचं आव्हान असेल या सामन्यामध्ये. 18 चेंडू 30 धावा. स्पर्धेने एसपीएन ने वाडीला एकत्र, गावागावाला एकत्र केले, माणसाला एकत्र केले आणि माणसांची मन जिंकणारी स्पर्धा अर्थात जय हनुमान चषक, अर्थात शिंदेवाडी प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेतील पुरुष गटातील अंतिम सामना चालू आहे. एका बाजूला अतंग वॉरियर्स, एका बाजूला शिवसह्याद्री संघाने प्रथम फलंदाजी करून 30 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे अतंग वॉरियर्स संघासमोर. सलामीचे बॅटर मैदानात दाखल. स्ट्राइक लाईनला ओमकार, नॉन स्ट्राइक नितेश, गोलंदाज गोलंदाज सुवर्ण. काय घडेल? 18 चेंडू 30 धावा समीकरण. गेम इज वन. पुन्हा सामन्यात सुरुवात. सुवर्ण तो ओमकार सामना. पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. सुवर्णला असेच
निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील आपल्या संघासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण, एक धावा पूर्ण. संघाच्या धावांचा श्रीगणेश झाला. आतंकवादी संघाचा पुन्हा या सामन्यास सुरुवात. चेंडू होता सीमा रेषा पार येतोय. सुरेख चौकार. धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 5 या अंकावर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सोरनटू नितीशचा मारा असेल. चेंडू फिरकावून द्या. चेंडू माता शतकच्या हातामध्ये. गडी बाद होतोय. ओमकार. चेंडू बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. संधी सोनं करावे लागेल. सोनटू वैभव महाराज. पुढील चेंडू हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिक इज वन. सुरेख चेंडू. एक धावसंख्यामध्ये संघ धावसंख्या पोहोचते 6 या अंकावर. सुरेख गोलंदाजी केली होती सोन याने. पहिल्या षटकाची समाप्ती. संघ धावसंख्या 2 गडी बाद होते. 6 धावसंख्या. आता मात्र 12 चेंडू 24 धाव समीकरण. 12-24 समीकरण. विपुल स्ट्राईक लाईनला तो. वैभव नॉन स्ट्राईकला तो. ओमकार. विपुल तो वैभव असा मार असेल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज विपुल. चेंडू मात्र ऑफच्या धीने मारला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 7 अंकावरती. 11 चेंडू 23 धावसंख्येचं आव्हान असेल. विपुल टू ओमकार असा मारा असेल. सुरेख स्क्वेअर मारा. पंच 2 करता समांतर व्हाईटच्या रूप धावसंख्या मिळते. आव्हांतर आव्हान संघ धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. झेल मात्र सोडलेला आहे. 1 धावसंख्या पण संघ धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. अजून 21 धावसंख्येची गरज आहे आतंकवादी संघाला. पुन्हा 1 धावसंख्या पण संघ धावसंख्या पुढे 1 च्या पटीने सरसावली गेली 10 अंकावरती. आता मात्र 20 धावसंख्येची गरज असेल. चेंडू आता सीमा रेषा पार येतोय. ओमकार पुन्हा एकदा ऑनसाइड चेंडू ढकलला गेला. 1 धावा पूर्ण. संघ धावसंख्या 17 या अंकावरती. दोन धावसंख्या. संघ धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू 12 धावांची गरज. चेंडू मात्र फिरकावून द्या. सूर्य क्षेत्ररक्षण केलंय. 1 धावसंख्या पण संघाची धावसंख्या पोहोचते 19 अंक. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावन संख्येची गरज असेल आतंक वॉरियर्स या संघाला. 7 चेंडू 11 धावा. निर्णायक षटक. गोलंदाज मार्कवर. अंतिम षटक टाकण्याचा अक्षय टू. ओमकार असा महाराज. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सुरेख चेंडू. एक धावसंख्या संघ धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. 5 चेंडू 10 धावांची गरज. सुरेख चेंडू
आणि मात्र फलंदाज बाद. दोन षटकार ठोकले होत्या सुयस गोलंद फलंदाजच्या बॅटर नवीन बॅटर. चेंडू मात्र वन साइड ढकलून दिला. 1-2 धावा संघाची धावसंख्या पोहोचते 22 अंकावरती. 3 बॉल 8 3 चेंडू 8 धावा. काय समीकरण 3 चेंडू 8 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये मेगा फायनल पाहूया. अक्षय टू सुयसाचा मारा असेल. सुरेख चेंडू झेल मात्र टिपला. सार्थक. दोन चेंडू 8 धावा. पुन्हा ऑफसाइड चेंडू ढकलला गेला. 1 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 23 अंक. आता मध्ये 7 धावांची गरज. 1 चेंडू 7 धावा. पाहूया षटकार येतोय काय. 1 चेंडू 7 धावा आणि विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. दुसऱ्या बरोबर विजय झाला शिवसह्याद्री. बॅक टू बॅक 2 पर्व ज्याने आपल्या नावावर केले आहे. शिवसह्याद्री संघ बॅक टू बॅक 2 पर्व आपल्या नावावर करणारा संघ अर्थात शिवसह्याद्री संघ. या दोन्ही पर्वाचा विजय ठरला. शिवसह्याद्री आणि उपयोगी संघ ठरला अतंग वॉरियर्स. या स्पर्धेमध्ये विजेता संघ तसेच सर्व पराभूत संघांचे मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व हितचिंतक सन्मान पावणे वरिष्ठ देणगीदार मी सर्वांचे मनाच्या अंतर्गत हृदयाचा स्पंद आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
स्पर्धेमध्ये आमच्या वाडीतल्या शिंदेवाडीतल्या महिलांनी भाग घेतला. त्यांच्याही चारी संघांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत, अभिनंदन करत आहोत. अशीच एकता, अशीच संघटना आपली मजबूत राहावी यासाठी आपण सर्वांनी इथे उपस्थित दाखवल्याबद्दल आपले सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत.